स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि। अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरयमज्जपमाटठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 बुद्धं नमामि। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। पायताना मिलिंद राजाने केलेला प्रश्न उत्तराचा जो कालखंड होता, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या मनाचं समाधान होईल असं उत्तर मिळालेलं नव्हतं, म्हणून त्यांनी 2-3 भिक्षूंसोबत संपर्क साधून प्रश्न उत्तरे केली, परंतु त्यांना जसं पाहिलं तसं उत्तर मिळाले नाही। आणि ते भिक्षू संघ जे भिक्खू होते तर ते गाव सोडून हिमालय पर्वताच्या पायथ्याशी गेले। तिथे कोटीश तारांत त्यांना भेटले। त्यानंतर त्यांनी पूर्ण कश्यपाशी मिलिंद राजाची भेट पाहिली आपण, आणि नंतर मखली गोसावाची भेट। राजा आहे, वादविवाद करण्यात त्याची बरोबरी करणारा दुसरा कोणी नाही, तेव्हा त्याच्यावर मात करणे तर दूरच राहिले, एवढा तो जबरदस्त आहे, तो समस्त संघ संस्थापकांमध्ये श्रेष्ठ समजला जातो। निरनिराळ्या संघाकडे जाऊन त्यांना कोंड्यात टाकणारे बिकट प्रश्न विचारून हैराण करण्याची त्याची सवय आहे। सक्क म्हणाला, बनते अस्सगुत देवपद सोडून मनुष्यलोकी जन्म घेणारा तो हाच मिलिंद राजा होय। आणि बनते अस्सगुप्त येथे शेजारीच केतुमती प्रसादात महासेन नामक देवपुत्र वास्तव्य करत आहे। तोच मिलिंद राजाशी चर्चा करून त्यांच्या शंका निवारण करू शकेल असा तो समर्थ आहे। त्या महासेन देवपुत्राने मनुष्यलोकी जन्म घ्यावा म्हणून आपण त्यांना प्रार्थना करूया। यानंतर देवांचा राजा सक्क भिक्षू संघाला सामोरे घेऊन केतुमती प्रसादात जाऊन दाखल झाला आणि महासैन्याला आलिंगन देऊन म्हणाला, हे मारीस, मनुष्य लोकात आपण जन्म घ्यावा अशी भिक्षू संघ आपणास प्रार्थना करीत आहे। नाही बनते, मनुष्य लोकांशी मला काही कर्तव्य नाही। कामकाजाच्या व्यर्थ रगड्यात भरडल्या जाणाऱ्या जीवनास क्षणाची देखील उसंत मिळत नाही, असे त्राही त्राही करून सोडणारे मानवी जीवन आहे। तेव्हा बनते, मी येथे देवलोकातच क्रमशः वरच्या पायऱ्या गाठून जन्मग्रहण करीत असता मुक्तीचे शिखर गाठील। या प्रकारे सक्काने 3दा मनुष्यलोकी जन्म घेण्याची विनंती केली, परंतु 3ही वेळा महासेनाने वरील प्रमाणेच उत्तर दिले। यावर आयुष्यमान अस्सगुप्त म्हणाले, हे मारीस,
समस्त देवलोकासहित साऱ्या जगात राजा मिलिंदाच्या तर्काचे सडेतोड उत्तर देऊ शकेल असा आपल्याशिवाय दुसरा कोणीही दृष्टीत पडत नाही. तेव्हा आपणच मनुष्यलोकी जन्म घेऊन दशबल बुद्धांच्या पवित्र शासनाचे रक्षण करावे आणि भिक्षू संघ आपणास विनंती करतो. राजा मिलिंदाच्या तर्काला भेदून बुद्ध शासनाचे आपण रक्षण करू शकाल हे ऐकून महासेनाला अतिशय आनंद झाला आणि असेच आहे तर ठीक आहे, मी मनुष्यलोकी जन्म ग्रहण करेल असे त्यांनी अभिवचन दिले. तेव्हा देवलोकातील हे काम आटोपून तावरतीस प्रासाद सोडून भिक्षू हिमालय पर्वताच्या रक्षित तळ या प्रदेशात परत आले. अस्सुगुप्ताद्वारा रोहनास दंड. तेथे आयुष्यमान अस्सुगुप्ताने आपल्या भिक्षू संघास पृच्छा केले की हे आऊस, अशा महत्वाच्या प्रसंगी आपल्यापैकी अनुपस्थित असलेला कोणी भिक्षू आहे काय? अशी पृच्छा केली असता कोणत्या एका भिक्षूंनी सांगितले की होय बनते, आजपासून 7 दिवसापूर्वीच आयुष्यमान रोहन हिमालय पर्वतावर गेले असून त्यांनी तेथे समाधी लावली आहे, तर त्यांच्याकडे आत्ताच्या आत्ता दूध पाठवा. आयुष्यमान रोहनकडे दूध पोहोचण्याची व त्यांनी समाधीतून उठण्याची एकच गाठ पडली आणि दूताकरवी संघ आपल्याला बोलवित आहे हे जाणून त्यांनी तात्काळ ते स्थान सोडले व रक्षित तळ प्रदेशात कोटीशत अरंतांच्या समोर येऊन ते उपस्थित झाले. तेव्हा आयुष्यमान अस्सगुप्त आयुष्यमान रोहनास म्हणाले, आयुष रोहन, बुद्ध शासन असे संकटात सापडले असून देखील तुम्ही इकडे संघ कार्यात लक्ष घालत नाही, हे कसे? बनते, ही माझ्याकडून चूक झाली. आऊस रोहन, तर याबद्दल तुम्ही दंड भोगला पाहिजे. ठीक आहे बनते, मी कोणता दंडकर्म करू? आऊस रोहन, हिमालय पर्वताच्या पायथ्याशी कजंगल नावाचे एक ब्राह्मणांचे गाव असून तेथे सोनुत्तर नावाचा एक ब्राह्मण आपल्या कुटुंबासह राहतो. त्या ब्राह्मणाच्या घरी एक पुत्र जन्म येऊन त्याचे नाव नागसेन असे ठेवण्यात येईल. तेव्हा आपण 7 वर्ष 10 महिने त्याच ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी जात राहावे आणि नागसेन बाळास कसेही करून प्रवजित करावे व घेऊन यावे. जेव्हा तो प्रवजित होईल तेव्हाच आपण दंड कर्मातून मुक्त व्हा. ठीक आहे बनते. म्हणून आयुष्यवान रोहनने देखील तथा दंड मार्गाचा स्वीकार केला. इकडे महासेन देवपुत्राने सुद्धा देवलोक सोडून सोनुत्तर ब्राह्मणाच्या पत्नीच्या उदरी प्रतिसंधी धारण केली. प्रतिसंधी धारण करता क्षणी 3 आश्चर्यकारक घटना घडून आल्या. त्या अशा: पहिली म्हणजे सर्व शस्त्रास्त्रे प्रज्वलित झाली. 2 दुष्काळ असून देखील नवीन पीक भरपूर प्रमाणात आले. आणि 3 म्हणजे जोरदार वृष्टी वर्षाव झाला. इकडे रोहन देखील प्रतिसंधी ग्रहण करण्याच्या वेळेपासून 7 वर्ष 10 महिने न चुकता त्या सोनुत्तर ब्राह्मणांच्या घरी भिक्षेत जात राहिला. परंतु एवढ्या काळात त्याला चुकून देखील एखाद्या वेळी वाटीभर भात, चमचाभर आंबट पाणी किंवा नमस्कारही लाभला नाही आणि स्वागताचे शब्द सुद्धा लाभले नाही. उलट अपमान व तिरस्काराचे कटू शब्द त्याला गिळंकृत करणे त्याच्या नशिबी आले. एवढेच नव्हे तर त्यास समंजसपणे बनते पुढे जा असे सांगणारी एखादी व्यक्ती देखील त्या घरी दिसून आली नाही. परंतु 7 वर्ष 10 महिने लोटल्यानंतर एके दिवशी बनते आपण पुढे जा असे कोणीतरी बोलले आणि त्या क्षणी सोनुत्तर आपले काम आटपून बाहेरून घरी परत येत होता. तेव्हा रस्त्यामध्ये त्याच्या घरून परत जात असलेल्या रोहन स्थविरांची गाठ पडली. तेव्हा ब्राह्मण त्यास म्हणाला, हे साधू पुरुषा, तुम्ही माझ्या घरी गेले होते काय? होय ब्राह्मणा, गेलो होतो असे रोहन उत्तरले. पण तेथे काही मिळाले काय? सोनुत्तराचा प्रश्न. होय ब्राह्मण, मला मिळाले. हे ऐकून तो मनोमनच आनंदात व घरी गेला आणि घरच्या लोकांना विचारले, तुम्ही त्या भिक्षूस काय दिले? आम्ही त्यास काहीच दिलेले नाही. मग घरच्या लोकांकडून वरील उत्तर ऐकून सोनुत्तरास त्या भिक्षूंचा फार संताप आला आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या दरवाजासमोर स्थविर येण्याची वाट पाहत बसला. नेहमी येणाऱ्या भिक्षूंनी माझ्या घरी काहीही मिळाले नाही तरी मिळाले म्हणून खोटे का सांगावे? याबद्दल आज मी त्याला लाजेने खाली पाहावयास लावे असे तो विचार करीत होता.
नित्याप्रमाणे रोहन स्थवीर ब्राह्मणाच्या घरी गेले तेव्हा ब्राह्मण त्यास म्हणाला, काल माझ्या घरी तुम्हाला काहीही दान मिळाले नाही, तरी माझ्याजवळ तुम्ही मिळाले म्हणून सांगितले. तुम्हा लोकांना असे खोटे बोलण्याचा केव्हापासून परवाना मिळाला? यावर स्थवीरांनी उत्तर दिले, हे ब्राह्मणा, 7 वर्ष 10 महिन्यापासून मी सतत तुमच्या घरी येतो आहे, परंतु या अवधीत भंते पुढे जा एवढे सौजन्याने सांगणारा तुमच्या घरी कोणीही माझ्या दृष्टीत पडला नाही. काल निदान एवढे सौजन्य तर लाभले. त्याला उद्देशून मी काल तुम्हाला तसे सांगितले, त्यात खोटेपणा काय? यावर सोनुत्तराच्या मनात विचार आला की हे बुद्ध केवळ शाब्दिक सौजन्याने इतके भारावून गेले की प्रत्यक्ष आपणास दानच मिळाले म्हणून आपली भर रस्त्यात प्रशंसा करतात. मग प्रत्यक्ष दान जर दिले तर आपल्याबद्दल केवढी कृतज्ञता व्यक्त करतील. या विचाराचा सोनुत्तर ब्राह्मणाच्या मनावर चांगलाच परिणाम झाला आणि त्याने आपल्याकरिता वाढलेल्या भोजनातून वाटीभर भात आणि त्यानुसार व्यंजन म्हणजेच भाजी त्या भिक्षूस दान दिली आणि म्हणाला, यापुढे माझ्या घरून दररोज असेच दान आपणास मिळेल. त्या दिवसापासून त्या भिक्षूंच्या विनयशील आचार विचारांचा त्या ब्राह्मणांवर खूप प्रभाव पडला. त्यांनी दररोज आपल्या घरी यावे असे त्यास वाटू लागले आणि यापुढे नेहमी आपल्या घरी भोजनास यावे म्हणून त्याने स्थविरास प्रार्थना केली. स्थवीर रोहनने चूप राहूनच निमंत्रणाचा स्वीकार केला. दररोज भोजनापरांत जाण्यापूर्वी रोहन स्थवीर काही ना काही भगवान बुद्धांचा उपदेश करीत असत. नागसेनाचा जन्म. तर आता इथपर्यंत आपण पाहिलं की कोटीशतारांत हे तावरतीच देवलोकात गेले. तिथे म्हणते नागसेन होते, तर त्यांना याचना विनंती केली की भिक्षू संघाला मिलिंद राजा जो होता, तर मिलिंद राजाच्या प्रश्नाचे उत्तर या जगात कोणी देणार नाही असं त्यांचं ठरलं. आणि त्या ठरल्याप्रमाणे ते कोटीशतारंत जे होते तर ते नागसेनांना तिथं विनंती करायला लागले. जाऊन अनंत लोक क्षणात कुठेही जाऊ शकतात, कारण ते जन्म आणि मृत्यूच्या चक्रव्यूहातून निघालेले असतात. दुःख यातना त्यांना होत नसतात. तर त्यांनी याचना विनंती केली आणि त्यांनी सांगितलं की असा घडलं आणि त्या घडल्यानंतर मी त्या ब्राह्मणाच्या घरी जन्म येईल. मग रोना सांगितलं की बाबा तू 7 वर्ष 10 महिने त्या घरी जाय आणि तिथं भिक्षा माग, आणि भिक्षा मागल्यानंतरच तू त्याला प्रवचित करशील आणि तू प्रवचित केल्यानंतरच मग ते नागसेन बनते होतील आणि मग ते बनते झाल्यानंतर मिलिंद राजाचे प्रश्नाचे उत्तर देतील. तर आता नागसेनाचा जन्म. सोनुत्तराची पत्नी आता गरोदर होती. 10 महिने पूर्ण झाल्यानंतर तिने एका सुंदर मुलास जन्म दिला. त्याचे नाव नागसेन असे ठेवण्यात आले. तो वाढू लागला. 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याचे वडील त्यास म्हणाले, प्रिय बाळ नागसेन, आपल्या वंश परंपरेची विद्या तू शिकावीस हे बरे. ती विद्या तरी कोणती आहे पिताजी? बाळ नागसेन, 3 वेद आणि दुसरे कलेचे ज्ञान हीच खरी विद्या. पिताजी, मी हे सर्व शिकेन. तेव्हा सोनुत्तर ब्राह्मणाने कोणत्या एका ब्राह्मण आचार्यास 1 सहस्त्र मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दिल्या आणि त्यांच्याकरिता आपल्या घरीच योग्य ठिकाणी नागसेनास शिकवण्यासाठी आसन लावून दिले व शिक्षकास म्हणाला, हे ब्राह्मण, तू नागसेनास पवित्र वेद धरले नाही. तेव्हा तो बैचैन झाला व मनाशीच. परंतु 4 ते आता त्या ज्या जेवणीचा प्रकार आहे पुढे आहे ग्रंथामध्ये, परंतु कर्माचा फळ जास्त आहे. आणि पुढचा विषय असा आहे की मिलिंद राजासारखा विद्वान व्यक्ती होणं हे पण एक निसर्गाचा नियमच होता. आणि नागसेन भंतेजींनी जे त्याचं एक खूप मोठं असं आपल्याला हा खंड हा भाग या संविधानाच्या प्रारंभी भारताच्या राज्य क्षेत्रात ज्या व्यक्तीचा अधिवास आहे आणि जी भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मली होती किंवा जिच्या माता पितांपैकी कोणीही एक भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मले होते किंवा जी अशा प्रारंभाच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी आहे, अशी प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल. परंतु भारत जो स्वातंत्र्यपूर्व जम्बूद्वीप होता
एक संघटित राज्य होतात. तर 1947च्या अगोदर पाकिस्तानची फाळणी आणि बांगलाची फाळणी, ती बांगलादेशची फाळणी याच्यामुळे झाली की भारत स्वातंत्र्य पूर्ण होण्यापूर्वी ज्यावेळेस इंग्रज सोडून गेले त्यावेळेस भारतीय संविधान 1950 रोजी आपण अंगीकृत केले आणि नंतर संविधान सभेत जाण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बांगलादेशमध्ये उभे राहिले, ढाकामधून. आणि ढाकामधून उभे राहिल्यानंतर बाबासाहेब तिथून निवडून येतील अशी भीती गांधी, नेहरू यांना वाटत होती. म्हणून त्यांनी त्यावेळेसच काय केलं की बाबासाहेब उभे राहिले, निवडून आले. मग बाबासाहेब संसदेत यायचे, संसदेत आले असते तर यांच्यावर हल्लाबोल झाला असता. म्हणजे भारताचे जर पंतप्रधान बाबासाहेब बनले असते तर आजचा देश हा वेगळा असता. परंतु त्यांना बाबासाहेबांना राज्यसभेवर किंवा संसदेत येऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी बांगलादेशची हेतू पुरस्पर फाळणी केलेली आहे. आज मुलीने आल्या का? हा एमपीएससी युपीएससीचा प्रश्न आहे की बाबासाहेबांच्या निवडून आल्यानंतर राज्यसभेत कसं जायचं नाही, म्हणून त्यांनी बांगलादेशची फाळणी केली. आणि दुसरी फाळणी जी केली ती पाकिस्तानची केली. आता त्यावेळेस फाळणी करताना आजोबा इकडे राहिले, मायबाप तिकडे गेले. बरोबर असंच झालं. काही नवरा इकडे राहिला, बायको तिकडे गेली, लेकरं इकडे राहिले, मायबाप तिकडे गेले. अशा फाळणीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं तर त्यावेळेस काय केलं की संविधानाच्या प्रारंभी म्हणजे भारताच्या राज्य क्षेत्रात जे लोक राहतात त्यांचं नागरिकत्व जे आहे तर ते भारतातच राहील. भारताच्या बाहेरचं जर असलं, तुम्ही 5 वर्षाच्या अगोदर असो किंवा नंतर असो, तर त्याला प्राधान्य देण्यात येईल. म्हणून आपलं जे इलेक्शनचं आता SIR चालू आहे हे कारणीभूत तेच आहे की बांगलादेशचे जे आहे नागरिक ते भारतात घुसलेले आहे. म्हणून त्यांची छाननी करताना बांगलादेशची छाननी करण्यासाठी त्यांनी त्या भागात पहिले करार केलं आणि नंतर मग महाराष्ट्रात पण ते करून राहिले, आपल्या धाडमध्ये पण तेच करून राहिले. तर हे 5वी कलम आपल्या लक्षात पाहिजे की आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपण भारताचे धाडचे नागरिक आहोत. आपण काही बाहेरून आलेलो नाही. त्याच्यामुळे कोणी जर म्हटलं तर बाबा हे 5 नंबरच्या कलमीचं आम्ही इथलेच नागरिक आहे म्हणून आम्ही काही बाहेरचे नाही. कलम क्रमांक 6, पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. जी व्यक्ती आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून भारताच्या राज्य क्षेत्रात आलेली आहे, ती व्यक्ती जर तिचा अथवा तिच्या माता पित्यांपैकी किंवा तिच्या आजोबांपैकी कोणीही एकाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 या भारतात जन्म असेल तर आणि अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवसापूर्वी याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल, त्या बाबतीत आपल्या स्थलांतराच्या दिनांकापासून ती भारताच्या राज्य क्षेत्रात सामान्यतः निवासी असेल तर, किंवा अशा व्यक्तीने 19 जुलै 1948 या दिवशी किंवा त्यानंतर याप्रमाणे स्थलांतर केलेले असेल, तिने नागरिकत्वासाठी डोमिनियन ऑफ इंडियाच्या सरकारने नोंदणी संबंधात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडे त्या सरकारने विहित केलेल्या नमुन्यात तशी संविधानाच्या प्रारंभापूर्वी केलेल्या अर्जावरून केल्या जाऊ शकते. जसं आपण 12वी 10वी झाल्यानंतर डोमिशियल काढतो, मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, हे प्रूफ कशामुळे मागतात ते की आपण बाहेर राज्यातून तर नाही आलं ना, आपले आई वडील जाऊ द्या, आपले आजोबा पणजोबा भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर जर समजा पाकिस्तानाची फाळणी व्हायच्या अगोदर जर तिकडे असतील ते जर इकडे आले असतील तर तो भाग वेगळा. परंतु आपण डोमिशियल याच्यासाठी मागता की तुम्ही बाहेर राज्यातले नाही, बाहेर देशातले नाही. तर ती 6 नंबरची कलम. कलम क्रमांक 7, स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क. 1 मार्च 1947 या दिवसानंतर भारताच्या राज्य क्षेत्रातून स्थलांतर करून सध्या पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात गेलेली आहे ती व्यक्ती भारताची नागरिक आहे असे मानले जाणार नाही. परंतु आता पाकिस्तानात समाविष्ट असलेल्या राज्य क्षेत्रात याप्रमाणे स्थलांतर केल्यानंतर पुन्हा स्थायिक होण्यासाठी किंवा कायमचे परत येण्यासाठी कोणत्याही कायद्याच्या प्राधिकरणाद्वारे किंवा तरतूद दिलेल्या परवान्याखाली भारताच्या राज्य क्षेत्रात परतलेली आहे तर तिला अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. अनुच्छेद 6 आणि ते पुढे 19 जुलै 1948 या दिवसानंतर स्थलांतर करून भारताच्या
राज्य क्षेत्रात असलेली व्यक्ती असल्याचे मानण्यात येईल. आता जे पाकिस्तानात गेले ते वापस थोडी येणार आहे, परंतु लाहोर साईडचा जो भाग आहे ज्यावेळेस फाळणी झाली तर त्यांच्या शेत्या भारतात आहे अजून बी. आता मराठवाडा विदर्भ जर घेतला आपण, बरोबर आहे, इथं काय आहे, नदीच्या बाजूला गेलं, धामणगावच्या नदी ओलांडली ती मराठवाडा, नदी अलीकडे ओढली तर काही काही शेतातून फाळण्या झालेल्या आहे. मराठवाडा विदर्भ, इकडं पश्चिम महाराष्ट्र, इकडं खानदेश, असे रोडावरून. आता इकडंच गेलो आपण देऊळगाव राजाकडं, बुलढाणा जिल्हा लागतो, जालना जिल्हा लागतो, डबल बुलढाणा जिल्हा लागतो, आहे ना. देऊळगावच्या रस्त्यानं जाताना तुम्ही जर टेंभुर्णीच्या पुढे गेले तर तिथं लगेच 2 किलोमीटर पर्यंत बुलढाणा जिल्हा लागतो, मग जालना आणि मग डबल बुलढाणा. तर असे जे स्थलांतर झालेले आहे पाकिस्तानामध्ये गेलेले, पण त्यांच्या शेतात जर भारतात असतील तर त्या शेती करण्यासाठी ते येऊ शकतात, परंतु त्यांचं नागरिकत्व भारत स्वीकारू शकत नाही, कारण त्यांचं सर्व फाळणीच्या नंतर तिकडे झालेलं आहे. ठीक आहे, अशा या 3 कलमा आहेत. काहीच नाही भेटू शकत, काहीच नाही भेटू शकत. तर तो असा विषय आहे. 3 कलमा हे जे जेवढं भारतीय संविधान आहे हे आताशी सुरुवात आहे. आता आपण मागच्या काल परवा बघितलं भारत एक संघ राज्य 3 कलमा आणि नंतर ह्या 3 कलमा. तर ह्या ज्या पूर्वी अभ्यासाला आहेत अजून तर पूर्ण बाबासाहेबांना आपल्यासाठी काय काय लिहून ठेवले ते तर अजून खूप. आता 395 समजा 6 झाल्यात, 390 कलमा बाकी आणखी, म्हणजे तिच्यात पूर्ण जीवन कसं घडवेल बाबासाहेब आपल्याला ते समजा. चला, साधू साधू साधू. नाही ना, आज थंडी जास्त आहे ना, म्हातारा कोतारा डबल खाते ना, तर केसर नाही ते खाता गेले. अरे तू श्रावणार आहे ना, घे ना. अजिंठा बुद्ध विहार धाग YouTube चॅनल.